चला ताई मावशी, मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण सोप्या पद्धतीत डाएट फ्रेंडली असे थालीपीठ बनवणार आहोत. त्यासाठी मी ज्वारपीठ, बेसन आणि रवा आणि घरी जेवढ्या माझ्या भाज्या होत्या तेवढ्या त्यामध्ये ॲड केल्या आहे. खूप सुंदर आणि उत्कृष्ट असे थालीपीठ आपण घरच्या घरी बनवू शकतो. चला ताई मावशी, आपण सगळेच कधी ना कधी वेट कमी करण्याचा विचार करतो, पण काय खायचा हा मोठा प्रश्न असतो. म्हणून आज मी ज्वारी, बेसन आणि रवा यांचं मिश्रण वापरून हे थालीपीठ बनवत आहे. त्यामध्ये मी कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर घातली आहे. आधी थोडं पाणी टाकून, थोडंसं जिरं टाकून बॅटर हे एकत्र करायचं. थोडं थोडं पाणी घालायचं. जसं जसं आपण त्यामध्ये पाणी टाकत जाऊ तसं मिश्रण हे घट्ट होते. ती काळजी लक्षात घ्यायची. जसं पातळ, जसं घट्ट हवं आहे तसं हे मिश्रण बनवायचं. बघा, चमच्याने जड जात होतं म्हणून फिरणी घ्या. माझ्याकडे अशा प्रकारे स्टीलची फिरणी आहे. त्या फिरणीनंतर मी फिरवणार आहे. तुम्ही कशा पद्धतीत काय टाकून थालीपीठ बनवता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्की मला सपोर्ट करा. बघा, अशा प्रकारे हळूहळू हलक्या हाताने मिश्रण हे चांगले एकजीव करायचं. पाणी आणि जिरं टाकलं. मी यामध्ये आताच मीठ घालणार नाही. शेवटी यामध्ये थोडंसं चवीपुरतं मी मीठ टाकणार आहे. बघा, थोडंसं पाणी ॲड करायचं आणि फिरणीनं चांगलं फेटायचं. याने गाठीया नाही राहत. त्यामध्ये मिश्रण एकसारखं ढवळलं जाते. बघा, हलक्या हाताने छान मिश्रण एकत्र करायचं आणि साईडला 5-7 मिनटं हे झाकून ठेवायचं. पुन्हा झाकून ठेवल्यानंतर हे पुन्हा घट्टसर होते. आता एवढं पाणी यामध्ये दिसत आहे. नंतर हे पुन्हा घट्टसर मिश्रण होते. बघा, आपल्या आयुष्यात दररोज काही ना काही घडत असतं. काही चांगल्या गोष्टी, थोड्याशा कठीण गोष्टी. पण मी एक त्यातून गोष्टी शिकले. चांगल्या गोष्टी मनात साठवायच्या आणि वाईट नकारात्मक विचार हे तिथेच सोडून द्यायचे. तर बघा कसं घट्टसर आपलं छान बॅटर झालं आहे. बघा, एक साईड काढून ठेवायचं. खूप छान आणि सोप्या पद्धतीत. जास्त भूक असेल, पोळी भाजी खायची नसेल तर हे थालीपीठ नक्की ट्राय करा. मी एवढ्या भाज्या यामध्ये घेतल्या आहे. बीट, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर. जास्त तुमच्याकडे भाज्या असतील तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. चला, मी कढई तापण्यासाठी ठेवली. त्यामध्ये थोडंसं 1 चमचा तेल टाकलं. तेल छान कडक तापू द्यायचं. नंतर त्याच्यात सर्व भाज्या ॲड करायच्या. गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची. अगोदर मिडियम ठेवायची, नंतर थोडीशी हाय करायची. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि थोडेसे तीळ टाकले. त्याला छान तडतडू दिलं. नंतर आपल्या भाज्या त्यामध्ये थोड्या थोड्या करून ॲड करायच्या. बघा, अशा भाज्या जर तुम्ही त्यामध्ये परतून टाकल्या तर त्याला वेगळीच चव येते. नक्की या पद्धतीत करून टाका. आपण भाज्याचा कच्चेपणा घालवण्यासाठी या पद्धतीत थालीपीठ बनवणार आहोत. थोडीशी हिरवी मिरची, लसूण टाकला. त्यालाही छान परतलं. ते छान परतल्यानंतर लगेच त्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा हा मी छान बारीक कट करून घेतलेला आहे. मी 4-5 लोकांचं बनवत आहे. तुम्ही जास्त लोकांचं बनवायचं असेल तर जास्त कांदा, पिठाचा, सगळ्या साहित्याचा जास्त वापर करू शकता. बघा, छान असं परतायचं हाय फ्लेमवर. त्याला जास्त लाल होईपर्यंत परतायचं नाही. फक्त त्याचा कच्चेपणा घालवण्यासाठी परतायचं. छान परतल्यानंतर त्यामध्ये बीट टाकायचं. त्याचाही कच्चेपणा घालवायचा. थोडीशी हाय फ्लेम गॅसची करायची आणि सगळं साहित्य परतायचं. खायलाही सुंदर, दिसायलाही अप्रतिम हे थालीपीठ दिसतात. घरातले अवेलेबल आहे त्या चटण्यासोबत तुम्ही हे थालीपीठ मजेत खाऊ शकता. छान बीटही आपलं परतलं आहे. किती सुंदर दिसत आहे. थालीपीठ अजून काय टाकून बनवता तेही मला सांगा. नक्की त्या प्रकारे मी बनवण्याचा प्रयत्न करेल. थोडीशी त्यामध्ये मी कोथिंबीर टाकली. तिलाही छान परतलं. नंतर लास्टला थोडंसं टोमॅटो ॲड केलं. त्यालाही छान परतलं. सगळं साहित्य हाय फ्लेमवर परतायचं म्हणजे कच्चेपणा निघून जातो आणि त्याला वेगळीच चव येते. आपली आई, मावशी, आजी अशाच प्रकारे आपल्याला लहान असताना थालीपीठ बनवून द्यायची. तसं पाहून आज मी बनवण्याचा प्रयत्न केला. नक्की तशीच चव आली आणि मला आई, मावशी, आजीचीच आठवण आली. बघा, आपलं मिश्रण हे छान परतलं आहे. थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आहे. अशा पद्धतीत नक्की ट्राय करा. खूप छान सुगंध आणि टेस्टीलाही खूप छान लागते. थोडंसं लाल तिखट त्यामध्ये टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि सगळं साहित्य चांगलं एकजीव केलं. जसं आपण पिठात चांगले घटक घालून सुंदर पदार्थ बनवतो ना, तसंच आयुष्यातही चांगले विचार मिसळले तर जीवन हे सुंदर होतं. वाईट गोष्टीवर जास्त विचार केला तर मन जड होतं, पण सकारात्मक विचार ठेवला
की आपण नक्कीच पुढे जातो. आजचा व्हिडिओ फक्त रेसिपी नाही तर एक छोटासा प्रयत्न आहे घरगुती चव आणि चांगले विचार तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. नेहमी हसत राहा, सकारात्मक राहा, कारण चांगले विचार आपल्याला पुढे घेऊन जातात. बघा आपलं मिश्रण हे पुन्हा घट्ट झालं. त्यामध्ये भाज्या परतलेल्या ॲड करू, थोडंसं पाणी टाकू. बघा छान सॉफ्ट झालेल्या भाज्या त्यामध्ये गरमागरम ॲड करायच्या आणि पुन्हा एकजीव करायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि नंतर लास्टला त्यामध्ये मीठ टाकायचं. सगळ्या भाज्या टाकायच्या, भरभरून कोथिंबीर त्यामध्ये ॲड करायची, शेवटी मीठ टाकायचं. खूप छान सुंदर चव देणारी रेसिपी इथे तयार होते. तुम्हाला जास्त भूक असेल आणि पोळी भाजी करायचा कंटाळा आला असेल तर हे पोटही भरी खाण्यासाठी खूप छान थालीपीठ होतात. दह्यासोबत, चटणीसोबत, ठेच्यासोबत, इव्हन लोणच्यासोबतही तुम्ही हे थालीपीठं खाऊ शकता. बघा स्टेक्चर छान आणि कलरही खूप छान आलेला आहे. बनवायला अगदी सोपं असं थालीपीठ. बघा जसं सुंदर दिसत आहे ना, तसे चांगले विचार आपल्याला पुढे घेऊन जातात. बघा चांगले विचार नेहमी आपल्यासोबत आपल्याला मोटिवेट करत राहतात. म्हणून चांगलेच विचार ठेवायचे आणि आपलं चांगलं काम हे नेहमी सतत करत राहायचं. बघा थोडंसं पाणी टाकलं, घट्ट वाटलं म्हणून थोडंसं पातळ करायचं. जेव्हा तुम्ही थालीपीठं बनवायला घेता तेव्हा तुम्हाला आकार समजतो कशा पद्धतीत करायचं. आणि ज्वारीचं पीठ जर असं जाडसर असेल आणि थालीपीठं मोडत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं गहूपीठ ॲड करा. त्याने थालीपीठं खूप सुंदर बनतात. तावा ठेवायचा, तावा छान गरम होऊ द्यायचा, त्यावर थोडासा पाण्याचा शिडकावा टाकायचा आणि थोडंसं 1 चमचा तेल टाकायचं आणि पूर्ण ताव्याला लावून घ्यायचं. बघा असं छान तावा तापला ना तर मस्त थालीपीठं हे चिटकतात. खाली चिटकत नाही, खरपूस भाजले जातात. बघा तावा छान तपला, कडेकडेने थालीपीठ त्यावर टाकायचं, नंतर मध्ये टाकायचं. याने थालीपीठं आपल्या गोल आकारात रेडी होतात. बघा छान खरपूस छान भाजल्या जातात. त्यावर 5-7 मिनटं झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवर हे थालीपीठं शिजू द्यायचे. बघा असे कलरचं थालीपीठं जर मुलांना दिले तर मुले नक्की आवडीनं खातील. नक्की या प्रकारे ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला नक्की तुमचा सपोर्ट असू द्या. तुमचा एक प्रयत्न चांगला मला नक्की पुढे नेऊ शकेल. बघा 5-7 मिनटं छान वाफ द्यायची. खरपूस थालीपीठं हे खालून भाजले जातात. नंतर 5-7 मिनटाने झाकण काढायचं आणि छान आलटी पलटी करून दोन्ही साईडला छान थालीपीठं परतून घ्यायची. बघा किती सुंदर थालीपीठ शिजून आपलं रेडी झालेलं आहे. बघा शिजलं आहे छान. बघा छान मी परतलं, उलथून टाकलं. बघा खरपूस आपलं थालीपीठ भाजलं आहे. अशा पद्धतीत नक्की ट्राय करा. नक्की आपली आई, मावशी, आजीची चव यामध्ये उतरते आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप छान आहे ही रेसिपी. बघा थालीपीठं त्यासोबत कैरी, सॉस किंवा दही असलेल्या चटण्या, अशा प्रकारे नक्की ट्राय करा.